गेले कित्येक दिवस ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण मुंबई रुग्णालयातील सर्व कामगारांच्या आयुष्याचा आनंदाचा दिवस ज्यांच्यामुळे आपण पाहतोय ते आपले भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार माननीय अरविंद सावंत, त्याचबरोबर भारतीय कामगार सेनेचे कार्यकारी अध्यक्ष अजित साळवी साहेब, भारतीय कामगार सेनेचे जॉइंट जनरल सेक्रेटरी दिलीप जाधव साहेब, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राम साळगावकर साहेब आणि ज्यांच्याकडे आपलं न्याय आणि विधी बघतात ते विजय दळवी साहेब, समोर असलेले सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, आता आपण फक्त कशा पद्धतीने करार झालाय हे नंतर तुम्हाला मी सांगेन, कारण उद्या सकाळी 10 वाजता आपल्याला इथे विजयोत्सव साजरा करायचा आहे। पण गेल्या करारामध्ये कुठलीही फॅसिलिटी कमी न करता आणि गेल्या वेळेला जे 36% पगारवाढ घेतली होती ती कुठेही कमी न करता 36% पगारवाढ याही वेळेला आपण घेतलेली आहे। आणि जे अलाउन्सेस आहेत ते गेल्या वेळेला आपण 75%च्या रेशोने घेतलेले, पण ती अमाऊंट मोठी आणि काही कामगारांसाठी असल्यामुळे ती आपण 60% घेतलेली आहे। त्याच्या सगळ्यांची डिटेल आपण तुम्हाला सगळ्यांना दाखवू। एवढा चांगला करार ज्या परिस्थितीत हॉस्पिटल जात आहेत त्या परिस्थितीत कोणी करू शकलं नसतं, पण खास करून रात्री 11:30-12 वाजले तरी हरकत नाही, पण मी हा करार केल्याशिवाय इथून जाणार नाही, जसे आपल्या खासदार माननीय अरविंद सावंत आणि व्यवस्थापन सुद्धा खास आभार मानले पाहिजे। मालपानी साहेब आहेत, भट्टर साहेब आहेत, डॉक्टर आरवी पाटील साहेब आहेत, मनोज सिंगल जी आहेत, राजकुमार अग्रवाल जी आहेत आणि मनीष वेद साहेब आहेत, या सगळ्यांनी सुद्धा तेच सगळं कोऑपरेशन दाखवलं, म्हणून आज आपण हा दिवस बघू शकलो। तुम्हा सर्वांच्या वतीने मी आपले भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि या विभागाचे खासदार, त्याचप्रमाणे साहेबांवर आलेले आपले सर्व पदाधिकारी यांचं मुंबई रुग्णालयाच्या युनिटतर्फे खास करून आभार मानतो। आणि आपल्या या कराराला त्यांनी जी ताकद दिली त्याच्यामुळे आज आपण हा दिवस बघू शकलो, म्हणून त्यांचं एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो। आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। वंदनीय हिंदू हृदय सम्राट